दरम्यान दानवे यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रसाद लाड हे उद्याच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊनच भूमिका व्यक्त करतील असं म्हणतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या बाबत भूमिका व्यक्त केल्याच्या नंतर त्या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। ऐका। प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटले आणि त्यांनी काही गोष्टी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू। मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही 2 दिवसापूर्वी सातत्यानेच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे। माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समवेत आहेत। मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे। तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागताय आणि परत काय म्हणताय की आम्ही क्षत्रिय आहोत, लढणारे आहोत, मुंडीवर बसून घेईन। हेच मुळात ज्या सोसायटीमध्ये जो डॉमिनेटिंग आहे तो कसा मागास असेल बरं? जो शासक आहे तो कसा मागास असेल? ते बसत नाही पॅरामीटर्स मध्ये, ते मागासवर्गीयाच्या पॅरामीटर्स मध्ये ते फेल होतात। माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे, गडी लढणार आहे पण मागणी चुकीची आहे। मागणी चुकीची असेल, आपल्याला दिल्लीला जायचंय, आपण हैदराबादकडे निघालो असेल तर दिल्ली आपल्याला कधीही भेटणार नाही।